जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपली नवीन व्हिडिओ जो मत्स्यपालन योजना 2026 या विषयावरती आहे. आणि सध्या नवीनच म्हणजे 3 जानेवारी 2026ला सरकारचं म्हणजे भारत गव्हर्नमेंटचं नवीन अपडेट मत्स्यपालन योजनेसाठी. ही स्कीम कशी असणार आहे, पण कागदपत्र काय द्यायचे, किती टक्केपर्यंत अनुदान आहे हे महत्त्वाचा विषय आहे. बाकी कागदपत्र असतील, अर्ज आपण कसा करायचा आहे ते पण बघू. सबसिडी कुठल्या कास्टला किती आहे ती पण बघू. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मत्स्यपालन योजना 2026 या स्कीममध्ये पहिला मुद्दा आपण बघू, अनुदान रक्कम. जी काही अनुदान रक्कम आहे ती देणार कसं आहे आणि कुठल्या कास्टला किती द्यायची आहे ते पण गव्हर्नमेंटनी जी-आर मध्ये म्हटलंय. ही बघा 80 ते 85% जी काही रक्कम आहे ती कास्ट वाईज देणार आहे. जशी एस-टी कास्ट असेल, एस-सी कास्ट असेल, या 2 कास्टला जवळपास 80 ते 85% पर्यंत सबसिडी भेटणार आहे. त्यामध्ये मै महिला त्यामध्ये महिला पण आहे मित्रांनो. त्या महिलांना पण 80 ते 85% पर्यंत सबसिडी भेटणार आहे. ह्या कास्टसाठी तुम्ही इतकं अनुदान घेऊ शकता म्हणजे जवळपास तुम्हाला फक्त 15 ते 20% रक्कम भरायची. बाकी गव्हर्नमेंट जे काही असेल, जी काही रक्कम असेल, ती गव्हर्नमेंट सबसिडी देणार आहे. बाकी दुसरी अनुदान रक्कमेमध्ये दुसरी एक आहे 60 ते 75% अनुदान. ते पण कास्ट वाईजच आहे. 75% रक्कम असेल ती ओबीसी आणि 60% जी रक्कम आहे, ती खुला जो वर्ग आहे, त्या वर्गासाठी जवळपास 60% रक्कम इतकी म्हणजे प्रत्येक कास्ट वाईज ठराविक सबसिडी ठेवली, ठराविक अनुदान ठेवलंय. त्यामुळं प्रत्येकाला वेगवेगळं अनुदान भेटणार आहे. जवळपास गव्हर्नमेंट फक्त दाखवताना 85% अनुदान हेच दाखवतं, पण बाकी प्रत्येक कास्ट वाईज डिव्हाईड केलेलं आहे. त्या अशा पद्धतीने तुम्हाला अनुदान भेटणार आहे. बाकी नंतरचा जो दुसरा काय मुद्दा आहे प्रकल्प खर्च, तो कसा असणार आहे? त्यामध्ये तुम्हाला तलाव खोदण्यासाठी, त्यानंतर मत्स्य बिये आणण्यासाठी, त्यानंतर पाणी उपसा पंप असतील त्यासाठी जो काही खर्च लागणार आहे, तो जवळपास 7,00,000 ते 20,00,000 पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट जे काही आहे ते अनुदान देणार आहे. म्हणजे तुमचा जर का प्रोजेक्ट तसा असेल, तुम्ही जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला 20,00,000चा, तर त्यामधले तुम्हाला कास्ट वाईज रक्कम मायनस करून तेवढी रक्कम भरावं लागणार आहे. बाकी खर्च जे आहे तुम्हाला ते तलाव खोदण्यासाठी म्हणजे पुढे आपण बघणार आहोत प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा आहे आणि त्यामध्ये काय-काय खर्च आपल्याला दाखवायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत प्रकल्प खर्च वगैरे असेल जो काही आता 7,00,000 ते 20,00,000 पर्यंत तुम्हाला भेटू शकतो. जी काही रक्कम आहे मित्रांनो 7 ते 20,00,000 ही तुमच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने येणार आहे. म्हणजे काही एकाच दिवशी अ, समजा तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट दिलाय 15,00,000चा आणि दुसऱ्या महिन्यात तुम्हाला लगेच 15,00,000 तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले असं नाहीये. 2,00,000, 3,00,000 जसं-जसं तुमचं काम होईल प्रोजेक्टचं जसं-जसं काम चालेल त्या हिशोबाने तुमच्या अकाउंटला थोड्या-थोड्या रकमा ट्रान्सफर केल्या जातील. या हिशोबाने जे काही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल 15,00,000चा तर थोड्या-थोड्या रकमा अशा थोडी-थोडी रक्कम तुमच्या महिन्या 2 महिने अशी रक्कम टाकल्या जातील. तेव्हा पूर्ण होईल. तर एकखटी रक्कम येणार नाहीये हे पण लक्षात घ्या. जसं तुमचं काम चालेल, जसं तुमचं खोदकाम चालेल किंवा मग जे मत्स्य बियाणं असेल किंवा मग पंप वगैरे असेल, त्या हिशोबाने तुम्हाला 2 महिने, 3 महिन्याने असे थोडे-थोडे करून रक्कम दिली जाईल. त्यानंतरचं मित्रांनो योजनेसाठी पात्रता. तर तुमच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणं गरजेची आहे. त्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुमच्याकडं 12 महिने चालणारं पाण्याचा सोर्स, म्हणजे वर्षभर तुमच्याकडं पाणी संपणार नाही याचं तुमच्याकडं तुम्हाला पुरावे द्यावा लागणार आहे. कारण तुमच्याकडे विहीर असेल, बोरवेल असेल ते पण तुम्हाला दाखवावं लागणार आहे. पाण्याचे सोर्स कसे वर्षभर चालेल असा सोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर तुम्ही मित्रांनो मत्स्य विभागाकडनं प्रशिक्षण घेतलेलं जवळपास 5 ते 7 दिवस तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही. त्यानंतर तुमची नोंदणी सुद्धा झालेली असली पाहिजे मत्स्य विभागाकडे. तर तुम्ही जेव्हा प्रशिक्षण घ्याल मत्स्य विभागाकडनं तेव्हा तुमची नोंदणी सुद्धा होईल हे लक्षात घ्या. ट्रेनिंग तुम्हाला 7 ते 5 दिवसाची घ्यावं लागणार आहे आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करून साइटला जी काही योजना आहे तिथं तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि चौथा मुद्दा आहे जो की आहे कागदपत्र काय-काय लागणार आहे या योजनेसाठी. तर त्यात कॉमनच जवळपास आधार कार्ड असेल, 7/12 असेल तुमचा, आटा असेल, जो काही तुमच्या जमिनीचा असतो. बाकी बँक पासबुक असणार आहे आणि विशेष म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट ह्या
कास्ट वाईज लोकांना लागणार आहे, कारण इथं तुम्हाला सबसिडीसाठी एस-टी, एस-सी असेल, महिला असतील, ओ-बी-सी असेल, तिकडे जर तुम्हाला सबसिडी 80-85 75% या सबसिड्या जर पाहिजे असतील, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा बनवावा लागणार आहे. कारण तुमचा खर्च किती होणार आहे, ते गव्हर्नमेंटला दाखवावं लागणार आहे. समजा तुम्ही 5,00,000 चा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, तर त्यामध्ये काय-काय काउंट केलंय, खोदकाम असेल, म्हणजे तलाव किती मोठा बांधणार आहे. तुम्ही जर 5,00,000 चा प्रकल्प रिपोर्ट बनवला, त्यामध्ये तलाव किती मोठा असणार आहे, मत्स्य बियाणं कोणतं घेणार आहे, म्हणजे त्याच्यात पण व्हरायटी, त्यानंतर पंप वगैरे असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये दाखवावं लागणार आहे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा मोठा पण असू शकतो. जसं जर 5,00,000 असेल, तर 10,00,000 पण असू शकतो, 15,00,000 पण असू शकतो. 20,00,000 ची मर्यादा आहे. 20,00,000 पर्यंत तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट ठरवेल का किती द्यायचं त्यामधून आणि कास्ट वाईज कसं द्यायचं. तर हे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा अपलोड करावं लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्याकडं कायमस्वरूपी म्हणजे 12 महिने, वर्षभर तुमच्याकडे पाणी असेल, याचा सुद्धा तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे. ते मत्स्यपालन म्हणजे पाण्याचाच विषय असतो, त्यामुळं लोकांनी स्कीम घेऊन ते डुबले नाही पाहिजे किंवा ती स्कीम बरबाद नाही झाली पाहिजे किंवा मग सरकारला फसवले गेलं असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे सरकारकडे जवळपास सर्व डॉक्युमेंट त्यांच्या हिशोबाने पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला या स्कीममध्ये पुढं फायदा होणार आहे किंवा अर्ज अप्रूव्हल होणार आहे तुमचा. त्यानंतरचा मित्रांनो शेवटचा मुद्दा आहे. 5वा मुद्दा आहे, की अर्ज कसा करायचा आहे योजनेसाठी. तुम्ही योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पण करू शकता, ऑफलाईन पण करू शकता. 2 ऑप्शन आहे तुमच्याकडं. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तुम्ही पोर्टलवरती जाऊन तिथे अर्ज करू शकता. शक्य तर आपल्याला अर्ज करता येणार नाही. त्यामुळं जवळच्या ई-सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. तिथे जाऊन थोडेफार पैसे लागणारच आहे मित्रांनो, थोडा खर्च करावा लागणार आहे. आणि जर शक्य असेल तुम्हाला तर मोबाईलवरती पण एक महामत्स्य ॲप आहे. त्याच्यावरती तुम्ही त्या ॲपवरती पण तुम्ही ट्राय करून बघा. तिकडं जर तुम्हाला सोपं गेलं, तर तिथून पण तुम्ही अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज तुम्ही जिल्ह्याच्या लेव्हलला मत्स्य विभाग असेल तिथे तुम्ही आपला अर्ज करू शकता. तर या अर्ज करण्याच्या 2 पद्धती तुम्हाला जिथं वाटेल, तिथं शक्य असेल, तिथं तुम्ही अर्ज करू शकता. शेवटचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, की मत्स्यपालन योजनेचे फायदे काय? म्हणजे मासे पाळून आपल्याला नेमकी फायदा काय होणार आहे? फायदे असे असणार मित्रांनो, मासे खाणाऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे आणि सध्या डिमांड पण माशांना खूप जास्त आहे आणि त्याचे काय होतं, की माहिती आहे का, एका वर्षामध्ये 2 बॅच काढू शकता तुम्ही. 2 बॅच घेऊ शकता. 6-6 महिन्याच्या एक बॅच असती. तर एका वर्षात 2दा तुम्ही याचं हार्वेस्टिंग करू शकता. एकदा समजा तर तुम्ही आता जानेवारीत माशाचे बिएस टाकलं म्हणजे जानेवारी चालू केलं. जूनमध्ये तुम्ही याचं हार्वेस्टिंग करू शकता. एक बॅच याची सक्सेसफुली काढू शकता. फक्त आपल्याला लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे. कुठला प्रोजेक्ट असू द्या, कुठलाही व्यवसाय असू द्या, तिथं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. नाहीतर उघड्यावरती सोडलं की संपला विषय. त्यामुळं तुम्हाला लक्ष देऊन जर केलं तुम्ही, तर नक्कीच याचे फायदेच फायदे आणि आपल्या आपल्या शेतीसाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे. जोडधंदा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण सध्याची परिस्थिती बघतोय आपण शेतीमधल्या पिकांना कुठल्याही प्रकारे चांगला भाव भेटत नाही. सध्याचं वातावरण क्लायमेट सूट करत नाही. वातावरण बदल खूप मोठा झालाय आणि कधीही पण वातावरण चेंज होतं, पाऊस येतो कधीही, त्यामुळं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीला जोडधंदे म्हणून हा एक व्यवसाय, एक उत्तम व्यवसाय असू राहील, असं मला वैयक्तिक वाटतं. बाकी तुम्ही याची व्यवस्थित माहिती आपल्या कृषी विभागाकडे घेऊ शकता किंवा मत्स्य विभागाकडे तुम्ही याची अजून पण तुम्हाला डीपमध्ये माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या जवळच्या केंद्रावरती जाऊन माहिती घेऊ शकता. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा, ज्यांना खरंच जे गरजू आहे आणि त्यांना जोडधंदा करण्याची इच्छा आहे, अशा शेतकऱ्यांना शेअर करा. आणखी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.